सुळी शिवायला दोरा नाही मला दादल्या नको ग बाई. माझ्या आजी बरोबर मी गोधड्या शिवल्यात लहान असताना. दुबईला कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिकडची शाखा अमेरिकेची एखादं नाव घेऊन दाखवा छान असं. अगं साहित्य संमेलन भरलेलं आहे, छान कवी कट्टा चाललेला आहे, असं कवितेतून नाव घेऊन द्या असं छान नाजूक. कविते नाजूक घेऊ का? नाजूक घे बघा. गुलाबाचं फूल. वा 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 वा. गुलाबाचं फूल. आम्ही नाही जाऊ. गुलाबाचं फूल. गुलाबाचं फूल बाका बाका उमललं. काय बाई गुलाबाचं फुल कधी भाका भाका उमलतं का? हे काय आहे? आमच्या अमेरिकेचा गुलाब आहे ना असंच भक्का भक्का उमलतो. आणि भारतातला गुलाब हळूहळू फुलतो महाराज. वा वा वा. मंडळी टाळ्या वाजवा. गुलाबाला सुद्धा कळलं कसं उमलावं. विनोबाजी अतिशय सुंदर बोलायचे. ते म्हणायचे या हिंदुस्थानामध्ये मनुष्य म्हणून जन्माला या भाग्याचं लक्षण. या हिंदुस्थानामध्ये पान फूल वनस्पती म्हणून जन्माला या भाग्याचं लक्षण आहे. या हिंदुस्थानामध्ये दगड म्हणून जन्माला या, कारण हिंदुस्थानच्याच दगडाला देव व्हायचं भाग्य आहे. गुलाबाचं फूल. गुलाबाचं फूल भका भका उमललं. उमलू दे. बिनामचं विदा. तुम्ही आणि तुमची विदा. तिकडे कासपठारला फिरायला गेलो. हा तिथं त्यांना डोकरांनी ढकललं. हे कसलं नाव आहे? असे सगळे सात्विक लोक जमलेले आहेत. असं देवाधिकाचं एखादं नाव घ्या. असलं कसलं नाव घे? देवाचं घेऊ म्हणता का? हा देवाचं घेत्या. देवाचं घे. शंकराच्या पिंडीवर. हा शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकू. काय नम्र बाई का पळली करूची शाखा भूमीशी सहज उतरे लेखा तैसे भूत मात्रा शेका खालावतीचे. पाना फुलांनी जे झाड बहरलेलं असतं ते झाड वागतं. किती वागतं जमिनीला टेकतं. त्यातून नवीन झाड निर्माण होतं. अशी नम्रबाई आहे. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. बेल वाहते वाकून. आणि माझ्या विदा दिसतात सुंदर. वा वा. म्हणून त्यांना ठेवते पातेल्या खाली झाकून. आली वारी आषाढी एकादशी. वा वा वा. आली वारी आषाढी एकादशी. संतांचं ध्यान लागलं पंढरीशी. संतांचं ध्यान लागलं पंढरीशी. पंढरीचा देव विठ्ठल. पंढरीचा देव विठ्ठल. त्याची अर्धांगी रुक्मिणी. त्याची अर्धांगी रुक्मिणी. चंद्रभागेला आलं पाणी. चंद्रभागेला आलं पाणी. चंद्रभागेत सोडल्या रंगीत नावा. चंद्रभागेत सोडल्या रंगीत नावा. आणि उठा माझे विधान. मला 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन दावा. वा. मंडळी हे भारूड ज्यांनी सादर केलं त्या कलाकाराचं नाव आहे अभय नेलगे. आणि महाराज मला सांगा हे गोंधळ किती प्रकारचे असतात?
गोंधळ होय? घरात गोंधळ, दारात गोंधळ, गल्लीत गोंधळ, दिल्लीत गोंधळ, इकडं गोंधळ, तिकडं गोंधळ, गोंधळात गोंधळ, सावळा गोंधळ. अगदी सभागृहात असतो ना गोंधळ. बरोबर येतो ना पेपरनं छापून. बरोबर. अरे त्या गोंधळाशी आपल्याला काय घ्यायला? त्या गोंधळामध्ये माणसं अडकतात, आपल्या गोंधळातून माणसं मुक्त होतात. म्हणजे मुक्त इतक्या मिळत राहतात. नाही रे, आम्ही गोंधळी 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 गोविंद गोपाळाची मेळी अशी आम्ही गोंधळी. ज्ञान जेव्हा आत्मरूपात असतं तेव्हा गोविंद असं म्हटलं जातं, आणि ज्ञान जेव्हा बोध रूपात जातं तेव्हा ते गोपाळ होतं. गोविंदाची मेळी, गोपाळांची मेळी अशी आम्ही गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. येणारे विचारत होते, बाबा आपण हे काय करता? बाबा म्हणजे साक्षात गाडगे बाबा. आणि बाबांनी उत्तर दिलं, आज माझी माऊलीने मी आंघोळ घातली. गोपाला